11.4 lakh registrations and highest registration count ever. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय की MSTCET 2026 साठी कॉम्पिटिशन लेवल ही खूप इन्क्रीज झाली आहे. रिसेंटली एक न्यूज आर्टिकलमध्ये एक डाटा पब्लिश झालाय आणि त्या डाटामध्ये सगळं काही मेन्शन केलेलं आहे की CET 2026 साठी PCM ग्रुपमध्ये आणि PCB ग्रुपमध्ये किती मुलांनी रजिस्टर केलंय, किती मुलांनी पहिल्या अटेम्प्टला अप्लाय केलंय, किती मुलांनी डबल अटेम्प्टला म्हणजे बोथ अटेम्प्टला अप्लाय केलंय. तर हा सगळा डाटा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मी तुम्हाला हे दाखवून देणार आहे की तुमची कॉम्पिटिशन लेवल ही किती इन्क्रीज होत आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. प्लस त्याच्यासोबत आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, तर हा तुम्ही टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. ह्याच्यावरती मी तुम्हाला भरपूर काही ऑफिशियल अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. तर ह्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले एक न्यूज आर्टिकल आहे, हे इंडियन एक्सप्रेसने, दी इंडियन एक्सप्रेस हे वन ऑफ दी मोस्ट ट्रस्टेड न्यूज आर्टिकल आहे. तर ह्याच्यामध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं आहे आणि त्याच्यामध्ये एक टायटल आहे की MSTCET 2026 रजिस्ट्रेशन हायेस्ट इन 4 years. म्हणजे ह्या 4 वर्षांमध्ये खूप जास्त नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स ह्या वर्षी इथे नोट केलेले आहेत. 2 attempt सिस्टीम रेज दी टोटल ॲप्लिकेशन पास्ट 11.4 lakh. म्हणजे ह्या वर्षी 2 अटेम्प्ट्स आहेत आणि त्याच्यामुळे तुमचे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स हे खूप इन्क्रीज झाले. इथे अजून खाली इलॅबोरेट करून दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द डाटा रिलीज बाय सीड सेल 7,60,981 कॅन्डिडेट्स रजिस्टर फॉर PCM. म्हणजे PCM साठी दोन्ही अटेम्प्ट मिळून 7,60,000 प्लस मुलांनी हे ते रजिस्टर केलेलं आहे. अँड व्हाईल 3,81,629 स्टुडंट्सने PCB ग्रुपसाठी हे ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हे दोन्ही अटेम्प्टचे मिळून आहेत आणि हे दोन्ही मिळून म्हणजे PCM अँड PCB ग्रुप मिळून टोटल 11.42 lakh मुलांनी हे ते रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत. ह्याला अजून पुढे इलॅबोरेट केलेलं आहे म्हणजे फर्स्ट अटेम्प्टसाठी किती मुलांनी अप्लाय केलं आहे. तर ह्याचे तुम्ही बघू शकता फॉर 2026 दी फर्स्ट अटेम्प्ट अलोन सॉ 4,74,656. म्हणजे फक्त फर्स्ट अटेम्प्टसाठीच एवढे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स आलेले आहेत आणि ह्या इथे आपण बघू शकतो की 10,000 मुलं ह्या वर्षी वाढलेली आहेत. अबाउट 2.24% मुलं वाढली आहेत लास्ट इयरच्या कंपॅरिझनच्या अकॉर्डिंग. आणि जर आपण सेकंड अटेम्प्टला पण काउंट केलं म्हणजे दोन्ही अटेम्प्ट मिळून टोटल तुमचे एवढे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स आलेले आहेत. ह्याला अजून मी हे ते सिम्प्लिफाय केले टेबलमध्ये. बघा फर्स्ट अटेम्प्टसाठी 4,74,000 प्लस मुलांनी रजिस्टर केलं आहे आणि सेकंड अटेम्प्टसाठी 2,86,325 मुलांनी रजिस्टर केलं आहे PCM ग्रुपसाठी. आणि हे बोथ अटेम्प्ट मिळून म्हणजे दोन्ही अटेम्प्ट मिळून 7,60,981 मुलांनी रजिस्टर केलं आहे. म्हणजे तुम्ही ते बघू शकता की ते नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स किती वाढलेले आहे आणि ह्याच्यामुळे नक्कीच तुमची कॉम्पिटिशन लेवल इन्क्रीज होणार आहे. आणि ह्याचा कशावर इम्पॅक्ट पडेल तर ते पण मी तुम्हाला सांगेन. ह्यात तुम्ही लास्ट इयरसोबत कम्पेअर करू शकता. 2025 मध्ये किती नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स आले होते, किती मुलांनी सीडच्या एक्झामला अपियर केलं होतं, किती मुलं प्रेझेंट होती. तर हा सगळा डाटा मी हे ते दिलेला आहे. बघा दरवर्षी काय होतं ना की रजिस्ट्रेशनचा काउंट एक असतो. जसे की तुम्ही ते बघू शकता की PCM ग्रुपसाठी 4,64,263 मुलांनी रजिस्टर केलं होतं. बट किती मुलं प्रेझेंट होती, किती मुलांनी सीडच्या एक्झामला अपियर केलं होतं, एक्झामच्या दिवशी किती मुलं प्रेझेंट होती, तर 4,22,863 मुलं प्रेझेंट होते. म्हणजे काय होतं की रजिस्ट्रेशन जास्त येतात बट अपियर मुलं थोडी कमी असतात. बट ह्या वर्षीचं रजिस्ट्रेशन खूपच इन्क्रीज झालं आहे. म्हणजे हे ते नंबर ऑफ अपियरन्स म्हणजे किती मुलं प्रेझेंट असतील तर हा पण नंबर हे ते इन्क्रीज होऊ शकतो. आणि तसं की ह्यावेळी 2 अटेम्प्ट्स आहेत. तर ह्या 2024चा पण डाटा इथे दिला आहे, तुम्ही ते चेक करू शकता. मग ह्याचे इम्पॅक्ट कशावर पडेल लक्षात घ्या की ह्या वर्षी खूप जास्त रजिस्ट्रेशन्स आले आहेत आणि प्लस तुमचे 2 अटेम्प्ट्स आहेत. तर नक्कीच तुमचे ते कॉम्पिटिशन लेवल इन्क्रीज होत आहे आणि ह्या वर्षी ना 99% स्कोर करणारी मुलं ही जास्त असू शकतात. लास्ट इयरपर्यंत फक्त सिंगल अटेम्प्ट होता. तर त्याच्यामुळे ना मुलांना फक्त एकच चान्स मिळायचा चांगलं प्रिपरेशन करून चांगले मार्क्स स्कोर करण्यासाठी. बट ह्या वर्षी काय झालंय की 2 अटेम्प्ट्स आहेत. म्हणजे जर कुठल्या मुलाचा फर्स्ट अटेम्प्ट हा खराब गेला तर तोच मुलगा सेकंड अटेम्प्टमध्ये चांगलं स्कोर करायचा ट्राय करू शकतो. म्हणजे अजून तो त्याचे पर्सेंटाइल बूस्ट करून घेऊ शकतो. आणि जसं की सीड त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे की ज्या अटेम्प्टमध्ये तुमचा बेस्ट स्कोर असेल तो स्कोर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कन्सिडर केला जाणार. तर त्याच्यामुळे नक्कीच तुमची कॉम्पिटिशन लेवल ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी इन्क्रीज होईल आणि मोस्ट ऑफ दी केसमध्ये तुम्हाला कॉलेजचे कट ऑफ सुद्धा इन्क्रीज झालेले तुम्हाला बघायला मिळू शकतात. लक्षात घ्या की मी दरवर्षी ॲडमिशनसाठी काउन्सिलिंग करतो आणि मी कट ऑफचं ट्रेंड बघत आलो आहे. दरवर्षी कॉलेजचे कट ऑफ इन्क्रीज होत आहेत. COEP, VJTI जे पण टॉप 10 कॉलेजेस असतील, टॉप 20 कॉलेजेस असतील, जे मोस्ट ऑफ दी मुलांचे ड्रीम कॉलेज असतात, तर त्या कॉलेजचा कट ऑफ हा इन्क्रीज होतोय. तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगले पर्सेंटाइल हे स्कोर करायलाच पाहिजेत. त्याच्याने तुमची रँक इम्प्रूव्ह होईल. लक्षात घ्या की पर्सेंटाइल आल्यानंतर तुमची एक रँक येते
आणि त्या रँकच्या बेसिसवर तुमचं ॲडमिशन्स होत असतात. त्या कॉलेजमध्ये तुमचा रँक फिट होत असेल, जर त्या रँकच्या अंडर येत तुम्ही येत असाल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं. तर त्याच्यामुळे पर्सेंटेज तुम्हाला चांगले मिळाले तर त्याच प्रकारे तुम्हाला रँकसुद्धा चांगले मिळतील. तर त्याच्यामुळे आत्तापासून तुम्हाला सीईटीची प्रिपरेशनला चांगली सुरुवात करायची आहे. जर तुम्ही सुरुवात केलेली असेल तर ती कन्सिस्टन्सी तुम्हाला टिकून ठेवायची आहे. मध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्ही तोडू नका. 100% तुम्ही द्यायचा ट्राय करा. मी बघतोय की भरपूर मुलं आहेत ना, आता त्यांची प्रिपरेशन झाली नाही आहे. ती मुलं काय करतात की पहिल्या अटेम्प्ट ना आपण ट्रायल देऊया, म्हणजे पहिल्या अटेम्प्टसाठी जर आपल्याला कमी स्कोर मिळाला तरी पण चालेल, पण आपण सेकंड अटेम्प्टमध्ये चांगला स्कोर करूया. बट तसं तुम्ही नका करू. पहिल्या अटेम्प्टला ट्रायल अटेम्प्ट म्हणून तुम्ही बघू नका. जर तुम्हाला पहिल्या बॉलवर जर तुम्हाला 6 मारायला मिळत असेल तर त्या बॉलला तुम्हाला 6 मारायलाच पाहिजे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर करता येत असेल तर नक्कीच तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टला 100% द्यायचं आहे. असं नाही करायचं आहे की आपण फर्स्ट अटेम्प्टला आपण जाऊ देत, सेकंड अटेम्प्ट बघूया. जर तुम्ही लक्षात घ्या की जर तुमचा पहिला अटेम्प्टचा पेपर इझी आला आणि जर तुम्ही आत्ता चांगली प्रिपरेशन नसेल केली हे धरून की आपण सेकंड अटेम्प्टला चांगला स्कोर करूया, आणि जर तुम्हाला सेकंड अटेम्प्टला खूप डिफिकल्ट पेपर आला तर तुम्ही काय कराल, तर त्याच्यामुळे पहिल्या अटेम्प्टला तुम्हाला ट्रायल म्हणून कन्सिडर नाही करायचं आहे. आत्तापासून तुम्ही बेस्ट स्कोर करायचा ट्राय करा. जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. आणखी नंबर ऑफ रजिस्ट्रेशन इन्क्रीज झाले जसे की तुम्हाला मी प्रिव्हियस डाटामध्ये ह्या ते मी एक्सप्लेन केलं आहे. तर त्याच्यामुळे चांगली प्रिपरेशन करायची आहे. तर आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. तुमची कॉम्पिटिशन लेवल इन्क्रीज झाली आहे. चांगली प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला काही अपडेट्स वगैरे पाहिजे असतील जेव्हा पण तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज होईल मी नक्की तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करेन. तर त्याच्यासाठी ना तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप आहे तर हा तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज आपली इंस्टाग्राम ID पण आहे. तर ह्या IDवर तुम्ही मला फॉलो करून ठेवा. म्हणजे जेव्हा पण काही ऑफिशियल अपडेट येईल, जेव्हा पण काही इन्फॉर्मेशन मला प्रोव्हाइड करायची असेल, लवकर एकदम क्विक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असेल तर ते मी तुम्हाला इंस्टाग्रामवर प्रोव्हाइड करत असतो. तर त्याच्या मला इंस्टाग्रामवर मला फॉलो करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जास्त टेन्शन घेऊ नका. जस्ट मी तुम्हाला अवेअर करतोय की तुमचे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन इन्क्रीज झाले, तुमची कॉम्पिटिशन ह्यावेळी नक्कीच इन्क्रीज होणार आहे. तर टेन्शन नका घेऊ. तुम्ही 100% द्या तुमच्या प्रिपरेशनमध्ये. सो गाइज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी या अँड गुड.